इथून आहे पावसानं ओढ दिली, आता खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे। शेतकरी शेतात उतरले आहेत, मशागती देखील सुरू आहेत आणि बळीराजाची सुरू आहे एक वेगळीच तयारी, ती म्हणजे पंढरपूरच्या वारीची। शेतात मातीच्या कुशीत बियाणं टाकण्यापूर्वी मनामनात भक्तीचा अंकुर रोवला जातोय। विठोबाच्या दर्शनाची आस आणि त्याच्या चरणी लीन होण्याची तयारी सुरू आहे। वारी म्हणजे उत्सव आणि शेतकऱ्यांसाठी तो वर्षातून एकदा येणारा पर्वासारखा आहे। पिकं येतील की नाही याची चिंता बाजूला ठेवून बैलजोडीला सजवून भजनाच्या तालावर नाचत शेतकरी पंढरीच्या दिशेने भक्तीचा रस्ता तयार करतात। मान्सून पूर्व पावसाकडनं उसंती मिळाल्यानंतर बळीराजा जो आहे तो शेतीची मशागत आणि पेरणी करण्याची लगबग करताना दिसून येतोय। सध्या जो आहे तो शेतकरी मोठी धावपळ शेतकऱ्यांची सुरू आहे। शेतीमध्ये मशागत सुरू आहे, पेरणी सुरू आहेत। आपल्यासोबत एक काका आहेत, या ठिकाणी त्यांची शेतीची मशागत सुरू होती। सध्या आपण उत्तरनगर जिल्ह्यातल्या नांदुर्की या भागामध्ये आहोत। काका, काय नेमकं शेतीचं सुरू आहे? शेतीचं सध्या आमची मशागत चालू आहे आणि हे जे वावरामध्ये पाऊस झाल्यामुळे जे तणुगलं होतं त्याची आम्ही पहिली मशागत करतो आणि त्याच्यानंतर आम्ही सोयाबीन, मका या जनावरांसाठी चारा वगैरे करतो आणि त्याच्यानंतर आम्हाला पंढरपूरला जाणं आहे। पोटोबा आणि विठोबा दोनही साध्य करायचं आहे। आमच्या गावातून बरेचसे लोक पालखीला जातात, त्यांची जाण्याची लगबग सुद्धा आता सुरू झालेली आहे। त्याच्यात काही राहिलेली मशागतही करायची आहे आणि पाऊस पडल्यानंतर पेरणीला सुद्धा आमची लगबग होणार आहे। पाऊस लवकर पडावा हीच विनंती आहे। दुसरं, आणि आमच्या गावातून जे जाणारे भाविक आहे यांनाही बुद्धी देव की त्यांनी जाऊन सुखरूप पंढरीचं दर्शन घेऊन परत शेतीच्या मशागती, पेरणी वगैरे हे काम हाती घ्यावं ही आमची विनंती आहे। मला एक सांगा का की दरवर्षी तुम्ही काय पेरणी करतात, यंदाचा काय मानस आहे तुमचा? मागच्या वर्षी काय अडचणी आल्या, यंदा काय वाटतंय तुम्हाला? खाली आम्हाला गेल्या वर्षी मी सोयाबीन पेरली, ती पावसामुळे नुकसान झाली होती, तरी आता परत मी सोयाबीन आणि मका करणार आहे। गायांसाठी चारा जास्तीत जास्त भर आमच्याकडे दुधाचा आहे आणि दुधासाठी चारा जास्त प्रमाणात करतो आम्ही, कारण मग सोयाबीन ही थोडी प्रमाणात करतो, कारण आम्हाला दुधावर जे आमचं 15 दिवसाला जे पोट पाणी चालतं काय हे दुधाच्या धंद्यावर चालतंय। तरी आम्हाला पाऊस पडावा आणि आमच्या दुधाच्या जनावराला चारा पाणी भरपूर मिळावा हीच विनंती राहील। काय आहे की जो उत्तरनगर जिल्ह्यातला हा राहता तालुक्यातील जो भाग आहे, या भागामध्ये जनावरांच्या चाऱ्यांसाठी प्राधान्य दिले जातं। खास करून मकाची जी शेती आहे ती या ठिकाणी मोठी आहे। मकाचं पीक जे आहे ते मोठ्या प्रमाणात घेतलं जातं। त्याचबरोबर जोडधंदा गाई म्हशी ज्या आहेत त्यांचा दुग्ध व्यवसाय जो आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे। आणि शेतकरी राजा जो आहे पोटोबा आणि विठोबा याची सांगड घालताना जो आहे तो दिसून येतोय। सध्या शेतीची जी आहे मशागत सुरू आहे, ओळपणी असेल, पेरणी असेल, रान दुरुस्त करणं असेल, कारण की जो मान्सून पूर्व किंवा अवकाळी पाऊस झाला याच्यामुळे शेतीची बऱ्याच प्रमाणात नासधूस झालेली आहे। ही सगळी दूर करून आता पुन्हा एकदा ताट मानेने जो आहे शेतकरी राजा जो मोठ्या हिमतीने जो आहे तो शेतात उतरलेला पाहायला मिळत आहे आणि नवीन संघर्ष जो आहे शेतकऱ्याचा या ठिकाणी होताना दिसून येत आहे। सुनील दवंगे, NDTV मराठी, राहता अहिल्यानगर। दुनिया भार रहिल निश्चित।